हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होममेकर पूनम। तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या हेल्थ टिप्स असतील, ट्रिक्स असतील, किचन टिप्स असतील किंवा यूट्यूब रिलेटेड जे काही व्हिडिओ असतील तेही पाहायला भेटतील। तसेच डेलीचे ब्लॉग जे असतात तेही मी अपलोड करत असते आणि अधूनमधून काही रेसिपी सुद्धा तुमच्यासाठी खास शेअर करत असते। तर आज सुद्धा मी छान अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे खास माझ्या मैत्रिणींसाठी, आणि ती म्हणजे भरलं वांग। भरले वांगे तर आपण सगळ्या म्हणजे मैत्रिणी बनवतच असतो, पण मी ज्या पद्धतीने बनवणार आहे एकदम सोपी आणि खायला सुद्धा टेस्टी अशी रेसिपी मी बनवणार आहे। तर ती रेसिपी तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका, आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे ते पाहून घेऊयात। तर भरले वांगे करण्यासाठी आपल्याला वांगे लागणार आहेत, ते वांगे घेतलेले आहेत। त्यानंतर मी घेतलेले आहेत इथे अर्धी वाटी शेंगदाणे, काळा मसाला, त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे। त्यानंतर आपण लाल तिखट घेतले, थोडंसं मी तीळ घेतलेलं आहे। तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल, फक्त शेंगदाण्यामध्ये सुद्धा आपण ही रेसिपी छान अशी करू शकतो। त्यानंतर आपल्याला लसूण लागणार आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल। तर सर्वात अगोदर आपण वांगे चिरून मस्त असे पाण्यामध्ये टाकूयात आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे वांगे काळे पडत नाहीत। तर चला वांगे सुरुवातीला कट करून घेऊ। वांग्याचे सर्व काटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत चाकूच्या साहाय्याने, आणि देठ सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आणि छान असं 4 भागामध्ये आपल्याला हे वांग चिरून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्व वांगे आपल्याला असे चिरून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व वांगे चिरून घ्यायचे आहेत। तर आता हे चिरलेले सगळे वांगे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकून घेतलं आहे, त्यामध्ये टाकून घेणार आहे। तर इथे आता आपल्याला भरल्या वांग्यासाठी लागणारं स्टफिंग किंवा वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपले शेंगदाणे भाजत आलेले आहेत, तर त्यामध्येच आता मी तीळ घालून घेतलेले आहेत आणि दोन्ही एकत्रच भाजून घ्यायचे आणि छान असा खरपूस वास सुद्धा यायला लागलेला आहे। तर हे दोन्हीही छान असं भाजून झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचे। आता हे शेंगदाणे आणि तीळ आपले थंड झालेले आहेत आणि मी शेंगदाण्याचे साल काढत नाही, कारण त्यामध्ये जास्त असं कॅल्शियम असतं। तर आता हे जे तीळ आणि शेंगदाणे आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे लसूण, कोथिंबीर, त्यानंतर घालून घ्यायचे आपल्याला लाल तिखट, थोडंसंच लाल तिखट घालायचं कारण आपल्याला फोडणीमध्ये पण घालायचे। त्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे मीठ आणि हे आता आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। हे वाटण आपल्याला खूप असं बारीक करायचं नाही, थोडंसं दाटसर ठेवायचं आहे, म्हणजे आपलं भरलं वांग खूप छान असं टेस्टी होतं। तर इथे हे वांगे घेतलेले आहेत आणि स्टफिंगसुद्धा रेडी आहे आणि आपल्याला आता पुढची प्रोसेस करायची आहे। चला तर मग। तर इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे 2 चमचे तेल। तर आपलं तेल इथं तापत आहे तोपर्यंत आपण स्टफिंग वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हा मसाला किंवा स्टफिंग आपल्याला वांग्यामध्ये भरपूर असं भरून घ्यायचं आहे आणि सगळे वांगे मी ह्या पद्धतीनेच भरून घेणार आहे। अशा पद्धतीने मी हे स्टफिंग भरून रेडी केलेलं आहे आणि तेल सुद्धा आपलं तापलेलं आहे। तापलेल्या तेलामध्ये आता छान अशी मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी घालून घ्यायची आहे। तर
मोहरी आणि जिरे इथे टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर मी टाकलेली आहे थोडीशी हळद आणि त्यावरती टाकलेली आहे कोथिंबीर. त्यानंतर आपल्याला इथे 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तिखट हे तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. त्यानंतर इथे मी काळा घरगुती मसाला सुद्धा टाकलेला आहे. तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण स्टफिंग बनवताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ बेताचं टाका आणि त्यानंतर आपल्याला हे वांगे यामध्ये घालून घ्यायचे आहेत. उरलेलं वाटण आपल्याला उपयोगी येणार आहे, ते आपण नंतर वापरूयात. थोडेसे वांगे परतून घ्यायचे आणि थोडंसं मी यामध्ये आता गरम पाणी घालून घेणार आहे. आता उरलेला जे वाटण आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि हे छान असं आपल्याला 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचं आणि मस्त अशी मग आपली झणझणीत भरल्या वांग्याची भाजी तयार होणार आहे. तर थोडंसं हे मी हलवून घेतले आणि त्यावरती आता छान असं झाकण ठेवून घेणार आहे. तर 15 मिनिटानंतर आपली झणझणीत अशी भरली वांग्याची भाजी तयार आहे आणि आता मी याला एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि छान असा सुगंध पण सुटला आहे आणि मला तर मोह आवरत नाही खायचा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.